बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यातील आझाद नगर परिसरातील मद्रास चाळ येथील चाळीतील पहिल्या मजल्यावरील बांधकाम कोसळल्याची घटना आहे। दुर्घटनेत 3 जण जखमी झाले असून जखमींमध्ये एक महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे। स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केले। या संदर्भात अग्निशमन विभाग ठाण्याचे दिनेश तायडे उपायुक्त यांच्यासोबत बातचीत केली। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी मी सध्या ठाण्यातील आझादनगर परिसरात आहे। याच आझादनगर परिसरामध्ये असलेली मद्रास चाळ जी आहे त्या चाळीमध्ये 1+1 हे जे बांधकाम आहे त्या बांधकाम लोड बेरिंगचं बांधकाम आहे। त्याचा काही भाग जो आहे तो स्ट्रक्चर आहे ते कोसळला आहे आणि या स्ट्रक्चरमुळे 3 जण जे आहेत ते गंभीररित्या जखमी झाले आहेत। याच्यामध्ये एक महिला आहे आणि 2 लहान मुलं जे आहेत ते गंभीररित्या जखमी झाले आहेत। आपल्यासोबत अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत। सर, काय सांगाल नेमकी कशा पद्धतीने घटना घडली आणि किती वाजता घटना घडली? सदर घटना ही 3:30 वाजता दरम्यान घडलेली आहे। अतिरिक्त जो पाऊस पडला आणि बांधकाम ही जुन्या स्वरूपात असल्या कारणाने तळ अधिक 1 मजल्याचं बांधकाम आहे। हे बांधकाम जुन्या स्वरूप असल्या कारणाने थोडं पडलं आणि त्याच्यामध्ये एक महिला आणि 2 छोटे बाळ जे होते साधारण 8-10 वर्षाचे आणि हे जखमी झाले आणि यांना जवळच्या जे प्रायव्हेट जे आहेत तिथे हॉस्पिटलाइज केलेलं आहे। तिघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळतंय आणि प्रशासनाने आणि इकडचे लोकप्रतिनिधी आणि सगळे आम्ही घटनास्थळी आहोत। विशेषतः फायर ब्रिगेड, आपत्कालीन कक्ष आणि प्रभाग समितीचे लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे। स्थानिकांनी तात्काळ या ठिकाणी मदत कार्य करून जखमींना जे आहेत ते खासगी रुग्णालयामध्ये सध्या दाखल केलेलं आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। तर मला कळलं की 3 जण जखमी आहेत। पहिलं तर फायर ब्रिगेडवाले लगेच आले, फोन केल्यानंतर ते आसिके मोबाईल आले, त्यांनी पण ते बाहेर काढले त्यांना आणि लगेच हॉस्पिटल पाठवलं। ते 2 जण टायटन मध्ये, एक सिव्हिल मध्ये, एक महिला आहे आणि 2 लहान मुलं आहेत। म्हणजे चांगलं आपले फायर ब्रिगेड पटकन त्यांना बाहेर काढून सगळ्या लोकांनी मदत केली। आमचे कार्यकर्ते पण धावून आले शिवसेनेचे, त्यांनी मदत करून त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।